वंदनम फक्त नमस्कार करा, दास्यम फक्त दास भक्ती करा, दास्यत्व भक्ती ही करा हनुमंतरायासाठी. आत्मनिवेदन हा आत्मा काय अनात्मा काय, योग्य काय अयोग्य काय, कर्म काय अकर्म काय, पाप काय पुण्य काय, चांगलं काय वाईट काय, हे जे द्वंद्व आहे ना त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आत्मनिवेदन. आत्मतत्व नेमकं काय आहे, आत्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय, त्याचं निवेदन हे सांगा आणि आपण स्वतः सुद्धा ग्रहण करा. आत्मनिवेदन हा ही शेवटची भक्ती आहे. नवविधा भक्तीपैकी तुम्ही कोणती जरी भक्ती घेतो महाराज सांगतात तुमचा त्याच्यामध्ये उद्धार होऊन जाईल. असं आहे भक्तीमध्ये सामर्थ्य. अशी ही भक्ती, तिचा प्रचार आणि प्रसार इथं चालू आहे. म्हणून शेवटचा मागणी करायला, मागणी करायला सुद्धा लायकी लागते, हक्क लागतो, सेवा लागते. कुणी कोणाकडे मागणी करायची नाही. भक्ताने देवाकडे मागावं, शिष्याने गुरुकडे मागावं, साधकांनी संत महात्म्याकडे मागावं. साधव जो आहे नवीन परमार्थाला लागलेला आहे, त्यांनी संतांची शरणागती करून संतांकडे मागणी करावी. काय मागणी करावी? तुमचे दासीचा दास करून कुठे गेले? किती नम्रता आहे, किती दीनता आहे, किती कमीपणा आहे. तुमचा जो दास आहे तर तुमच्या दासाचा दास मला करा. समजलं? अशा तुमच्या दासाचं दास मला करा. आशीर्वाद द्यावा, अशा लोक मला आशीर्वाद द्या. मग नवविधा काय बोललेली भक्ती द्यावे माझ्या आधी संत. म्हणून साधकाने संत महात्म्यांकडे हे मागावं, शिष्याने गुरुकडे काय मागावं? तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे तो बोध, त्या बोधाकडे मला घेऊन जा, मला साक्षात्कार करून द्या, माझा उद्धार करा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शनम्. ते ज्ञानपैगा बोलवे, जरी मणी हाती आणावे तरी संताया बजावे सर्व. तो बोध त्यांच्याकडून घ्या. साधू बोध झाला, भक्ताने देवाकडे मागावं, भक्ताने देवाकडे मागावं. केव्हा? अगोदर सेवा करावी, सेवेचा हक्क प्राप्त करून घ्यावा सेवेने, मग मागण्याचा हक्क प्राप्त होतो. सेवा न करता जर मागितलं मिळत नसतं. काय मिळेल? एखादी रात मिळेल, बात मिळेल, बात देऊ देऊ. आता अलीकडे हे पुढारी मंडळी, खासदार, आमदार, मंत्री हे काय देतात? फक्त आपल्याला आश्वासन देतात, रोखोक देऊ तुम्हाला, देऊ देऊ देऊ. कधी? नुसतं देऊन आनंदी करतात, पण देऊ कधी? आम्ही गेल्यावर स्वर्गात. फक्त आश्वासन देतात. त्यांची चूक नाही, त्यांचं अगदी बरोबर आहे. आपण मागण्याची अधिकारी नाही, आपण सेवाच करत नाही. त्यांची देशाची सेवा करत नाही, धर्माची सेवा करत नाही, देवाची सेवा करत नाही, त्यांच्याकरताही आपण काही करत नाही. काही लोक एकाचे पैसे घेतात, दुसऱ्याचा प्रचार करतात, तिसऱ्याचा मत देतात, चौथा निवडून येतो, त्याचा उदो करतात.
आपणच प्रामाणिक नाहीये, आपण सेवादारी नाहीये. प्रामाणिक खरी सेवा आपण करत नाही म्हणून आपल्याला काही मिळत नाही. किती मागा आज व्यवहार असा आहे, व्यवहार सांगतोय अगोदर चाकरी करा नंतर भाकरी मिळते, अगोदर सेवा करा नंतर मेवा मिळतो. अगोदर काम करा नंतर दाम मिळतो, दाम नाम पैसा. काम करी दाम. अगोदर काम नंतर दाम, अगोदर सेवा नंतर मेवा, अगोदर चाकरी नंतर आकरी. हा जसा एक न्याय. सेवेचा हक्क कोणाला प्राप्त होतो? सेवकाला प्राप्त होतो. सेवा केल्यानंतर संत मातेने देवाची भरपूर सेवा केली. एवढी सेवा केली की देवाच्या डोक्यावर गुण झाले. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. देवाला ऋणी करणारी आमची सेवा होईल तेव्हा आम्ही मागण्याच्या अधिकारी झालो. तरी सुद्धा मागावंसं वाटत नाही. न करिता सेवा मागे मुशारा त्या फलित घोरा लाजो नाही. सेवा न करता जो पगार मागतो त्या मूर्खाला लाज नाही म्हणतात. तो त्याची फजिती होते, त्याला लाज मागण्याचाही हक्क प्राप्त होतो. सेवा झाली तर दुसऱ्याला एक हक्क प्राप्त होतो. आपली वस्तू दुसऱ्यांनी बळकवली किंवा दुसऱ्यांनी नेली तर ती वस्तू आपल्याला मागण्याचा हक्क प्राप्त होतो. इंग्रजांनी लबाडी करून चलाखी करून बुद्धीचा वापर करून व्यापाराच्या निमित्ताने भारत देशामध्ये आले. 150 वर्षापूर्वी बऱ्याच दिवसापूर्वी कोणती कंपनी ईस्ट इंडिया कंपनी आणली, ती सुरू केली भारतामध्ये. त्या कंपनीच्या नावाखाली लबाड्या करून धूर्तपणा दाखवून ते राज्यच झाले. आपण त्यांचे गुलाम झालो, ते झाले मालक. वास्तविक उपरे बाहेरचे आलेले कपटी कावा करून जमिनी कावा करून मालक झाले. आपण त्यांचे चाकू राहतो, गुलाम झाले. थोडे दीर्घ दिवस नाही, 150 वर्ष राज्य केलं. भारत देश आपणच आहे, आपला का त्यांचा? आपला देश आहे. पण बळकावला त्यांनी लबाडीनं, धूर्तपणानं, कपटीपणानं बळकावला त्यांनी. स्वातंत्र्य काळामध्ये जे आपले पुढारी होते, जे नेते होते, त्यांनी त्या इंग्रजांना मागणी केली, भारत देश हा आमचा आहे, आमचा आम्हाला मिळाला पाहिजे. ठीक आहे, बरोबर, आपली वस्तू आहे, आपला देश आहे, आपल्याला घेण्याचा मागणीचा हक्क प्राप्त आहे. तुम्ही उपरे आहात, बाहेरच्या देशाचे आहात, तुम्ही लबाडी केली, लुच्चेगिरी केली, कप्ताने भारतावर तुम्ही राज्य करू लागले, ताब्यात घेतला, आमचा देश हा आम्हाला मिळाला. म्हणून स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली, क्रांती झाली महाराष्ट्रात. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, किती नावं सांगायचं. ते खरे आम्ही देशभक्त होते बरं का. देव आणि ह भ पूर्वीच्या काळात, मागच्या काळात देव मध्ये सुद्धा उद्धार आहे. देशाची भक्ती, देशाची सेवा प्रामाणिकपणे जर केली ना महाराज, निस्वार्थपणे, त्यात सुद्धा उद्धार आहे. ह भ देवाची भक्ती, ह म्हणजे हरी भक्ती, परायण. परायण म्हणजे निस्वार्थ नाही बरं का. काही लोक उलट अर्थ करतात या वाक्यात. हरिभक्त परायण ही पदवी, काही लोकांना ही पदवी सुद्धा कमी वाटते. त्यांनी पण वाटतं ह्या पदवीचं नसतं, एवढंच नको आहे, त्याच्या पुढे चिपूड काहीतरी पाहिजे. काय पाहिजे मग? दशग्रंथी, पंडित, काव्यतीर्थ,
शास्त्री पुराणी ही शब्द पाहिजे. तिथं जाऊ द्या. आता काही लोकांना दुसरे शब्द काढले लागत नाही ना कोणी असं. विनोद सम्राट, विनोदाचार्य. आता विनोद सम्राट हा कीर्तनामध्ये असतो का तमाशीमध्ये असतो? तर कीर्तनकारामध्ये असतो विनोद सम्राट. म्हणजे किती मूर्खपणाचा कळत चाललाय आज. अरे विनोद सम्राट हा वाघ्यामुळी खेळामध्ये असेल किंवा तमाशामध्ये असेल, तरी अजून कुठं काय असेल, पिक्चरमध्ये असेल, पण कीर्तन या क्षेत्रामध्ये विनोदाचार्य नको, विनोद सम्राट पण नकोय. हरी भक्ती परायण ही सुद्धा, याच्या सुद्धा आपण बसत नाही. हरी भक्ती परायण ह्याच्या सुद्धा आपण बसत नाही. जाऊन घेऊन मारा. हरी भक्ती परायण पदवी सुद्धा ही काय कमी समजू नका, आजच्या दर्शी समजू नका. उच्च श्रेष्ठ प्रकारची पदवी आहे. हरी भक्ती परायण. हरी म्हणजे भगवान परमात्मा, भक्ती म्हणजे निशिम भक्ती करणारा. परायण म्हणजे आसक्त. हरी भक्ती करण्यामध्ये आसक्त असलेला, चिकटून असलेला, काळजीपूर्वक हरीची भक्ती करणारा, हरीला सर्वस्व अर्पण करणारा, काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार, बापर मंदिर विठ्ठलाचा वारी कर. कायानी वाचेनी मनाने प्रपंचाची राख रांगोळी करून ज्यांनी देवाची भक्ती जीवनामध्ये स्वीकारली, त्यांनी सगळं सोडून दिलं, हरिभक्ती करू लागला. असा जो असेल तरच हरिभक्त परायण. पूर्वीचे देशभक्त, त्यांचं काहीच नव्हतं भांडवल, काही झोपडीमध्येच राहायचे. आज त्यांच्या नावाने सभागृह बांधतात, मोठी मोठी इमारती बांधतात, नाव त्यांचं देतात, पण त्यांच्या काळात नव्हतं ते. काही मंत्र्यांचं पुढाऱ्यांचं भांडवल एवढंच होतं, सतरंजी, एक शाल, थोडीशी उशी, काही पिवळकडी त्यांची संगच राहील. 2 टायमाला अंग भरून कपडा सुद्धा नव्हता चांगला. महात्मा गांधी फक्त 95 असते, अंगावर उतरणार घेतलेलं जगच्या रक्षणार्थ. किती त्याग केलं महाराजा मंडळीनं. अशा देशभक्तांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं, भारत देश हा आमचा आहे, तो आमचा आम्हाला मिळालाच पाहिजे. जेव्हा देश झालं तर 1944 किती सांगितलं ठरवून त्यांना, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणारच. लोकांचे पण ठासून का? भारत देश आमचा आहे, आमची वस्तू मागण्याचा आम्हाला अधिकार प्राप्त आहे. तसं देवाच्या बाबतीमध्ये सुद्धा, भक्तीच्या बाबतीमध्ये देव कधी आपली मागणी पूर्ण करतो, आपल्या जर तशी सेवा झाली तर मग मागण्याचा हक्क प्राप्त होतो. प्रेमळ भक्त संत नामदेव महाराज यांनी देवाकडे मागणी केली. देवाकडे भक्ती त्यांची होतीच, त्यांचं देवाकडे ऋण झालंच होतं. नामदेवरायाचं सगळं मला सांगायला गेलं नाही. नामदेवरायाच्या कुटुंबामध्ये जवळजवळ जनाबाई सकट 15 मंडळी होती कुटुंबामध्ये. सगळे सेवाधारी होते, सगळे नामधारक होते, सगळ्यांनी अभंगरचना केली, खूप सेवा झाली. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की भगवंत स्वतः म्हणतात पाठवून परमात्मा, नामदेवा काहीतरी माग माझ्याकडे. तुमची भक्ती एवढी झाली की माझ्याकडे करून झाले, तुम्ही पुढे आलात, तुम्ही मला खाली जावं लागतं, म्हणून मी तुझ्याशी मनोकळपाने बोलवा. असं काही वाटत असेल तुला तर काहीतरी मागून घेईन, माझ्याकडे करतं माझ्या कमी कर. असं कोण म्हणतंय? परमात्मा नामदेवाला काहीतरी मागा. ती काही मागत नाही, देव म्हणतोय मागा.
नातल्या बाबतीत देवचं स्वप्न सुद्धा म्हणणार नाही आपल्याला मागा म्हणून आपली यादी चालूच आहे. पुत्रम दे, धनम दे, अमुक दे, तमुक दे, काय चालू देव ढुंकून सुद्धा आपल्याकडे बघत नाही, तरी आपल्याला कधी मागा म्हणत नाही, पण आपलीच यादी सुरू होते मागा म्हणत. जो मागतो त्याला देत नाही, आणि जो मागत नाही त्याला दिल्याशिवाय हे कार्य आहे. सदा मागता दास देवानुसा आहे का? सदा मागता दास देवानुसा आहे, न मागे तयाची रमादाशी होय, नसे आस तो ईश ब्रह्मादिकाचा, आशे आस तो दास सर्वजनाचा. मयूरपंतांची आर्य आहे, आर्या मयूरपंताची गोवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुक आहे. सुश्लोक वामनाचा, वामन पंडिताचे श्लोक, त्याच्यानंतर श्लोक कोणी करू नये. तैशी आर्या मयूरपंताची, मोरपंत त्यांच्या आर्या आहेत, प्रसिद्ध आर्या आहेत. आर्या आर्या ही मयूरपंतांची गोवी ज्ञानेशाची, ज्ञानेश्वर माऊलीसारखी गोवी त्रिभुवनात पुढे बघायला मिळणार, विश्वामध्ये पुढे बघायला मिळणार. गोवी ज्ञानेशाची गोवी रचना करावी ज्ञानेश्वर माऊलीनच, दुसरी गोवी करू नये. जर केली तर अमृताचे ताटी जाम रोटी ठेविली, अमृताच्या ताटामध्ये त्यांनी खापर कुंटीची रोटी ठेवली, अशी ताट ठेवली. काही लोकांना काव्य करताना नाव असं छंद असतो, आवड असतो, काव्य करत राहायचं. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, तुकोबारायानंतर कोणी अभंग रचना करायची नाही. जर केलीच तर त्याची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. तर काही काही महाराज आहे स्वतःचा अभंग रचना करणार, अभंगाची रचना करणार, स्वतःच्या अभंगाची रचना करतील, तेच अभंग कीर्तनासाठी घ्यायचे. टिंबटिंब म्हणे स्वतःचं नाव द्यायचं, नाव सांगत नाही. असे महाराज मला काही माहिती, स्वतःने केलेले अभंग तेच कीर्तना घ्यायचे आणि त्यांचं शेवट त्यांचंच नाव द्यायचं, टिंबटिंब म्हणे. मोरपंत काय सांगतात? अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची, तुकोबारायानंतर अभंग रचना कोणी करायची नाही, ज्ञानेश्वर माऊलीनंतर गोवी रचना कोणी करायची नाही, मोरपंतानंतर कोणी आर्या करायचीच नाही, वामानंतर कोणी श्लोक करायचं नाही. असे काही देव म्हणतात काहीतरी मागा, पांढरं म्हणतात नामदेवा काहीतरी मागा. इच्छा नव्हती त्यांची मागण्याची, देवाचा फारच आग्रह, देवाचं थोडंसं मुक्त करायचंय म्हणून त्यांनी बळ 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 मागितलं. इच्छा नसताना मागितलं. ते काय मागितलं? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
इंडिकेट झालं की नाही दोन भाग काही पुढे गेली काही मागे धन्य माता पिता आहेत अल्प वयामध्ये बाळ वयामध्येच या मार्गाला लागलेत ना. धन्य माता पिता धन्य माया द्यावी सुकृताचे कुठी एकांताला हरिपाठ बालपणामध्ये जे मार्गाला लागतात ना खरोखर त्यांची आई धन्य पिताही धन्य. अशा गोंडस बालकांना जन्म देऊन हरिभक्तीला लावतात. देवाचा आग्रह झाला म्हणून नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देवाकडे मागणी करतो. देवा मागतो तो स्वतःच्या स्वार्थाकरता नाही, बडेजावपणा वाढावा म्हणून नाही, लोकांमध्ये कीर्ती व्हावी म्हणून नाही, मान मान्यता प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून नाही. हे नाही 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 म्हणण्यावर अंडरलाईन करून ठेवा तुम्ही द्या. तर कोण कशा करता भक्ती करते म्हणजे समजून घ्या. काही लोकांची भक्ती जाहिरातबाजी करण्याकरता, पेपरला नाव येण्याकरता, जगात मान मान्यता मिळण्याकरता, पैसा मिळण्याकरता, प्रतिष्ठा मिळण्याकरता अशी भक्ती करू नका. अशी भक्ती कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. सामाजिक कार्य समाजाकरता वैष्णवाकरता नामदेवराय म्हणतात मी ती मागणी करतो की स्वार्थाकरता प्रपंचाकरता माझ्या व्यक्ती जीवनाकरता मागत नाही. देवा माझी एक इच्छा पूर्ण कर. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिया दासा. हरिदासामध्ये सगळे आले जे हरीचं दास्यत्व करतात ना, जे आळंदी पंढरीची वारी करतात, देहूची वारी करतात, पैठणची वारी करतात, जे गळ्यामध्ये माळा घालतात, भगवान विष्णूची उपासना करतात, असे जे असतात वैष्णव नाम विष्णुदास असं विष्णूचं दास्यत्व ज्यांनी जीवनामध्ये पत्करलंय असे जे विष्णुदास आहेत, जे भाविक आहेत ना, त्यांना देवा कल्पच्या कल्प अशा प्रकारचा आयुष्य दे. मोठ्या लोकांची मोठी मागणी असते. संत महात्म्याची मागणी नव्हती. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. जेव्हा एवढं त्यांना आयुष्य ते उदंड दे. अकल्पमध्ये कल्पांतापर्यंत वैष्णव आमच्या परंपरेला आयुष्य दे. नामदेवरायांची मागणी उदात्त विचाराची आहे. विचार करून मागणी केली आहे. नामदेवरायांनी एखाद्या महाराजाला आयुष्याची मागणी केली नाही, एखाद्या श्रीमंत माणसाला आयुष्याची मागणी केली नाही, एखाद्या भक्ताला सुद्धा आयुष्याची मागणी केली नाही. मोठा विचार करण्यासारखे अभंग आहे. माझ्या विष्णू दासा भाविकाशी हे सार्वजनिक आयुष्य वागून माहिती सार्वजनिक वैयक्तिकपणाकडची मागणी केली नाही. स्वतःच्या मुलाकरता, बायको करता, कुटुंबाकरता, स्वतः करता नामदेवरायांनी मागणी केली नाही. सकळा हरिकिया दासा. जेवढे म्हणून हरीचे दास आहे दासा करता या विषय मागितलं नाही. नामदेवरायला माहिती आहे कधी ना कधी जाणारच आहे. किती जरी या विषय असं पण एक दिवस जावं लागतं ना. येत नाही उडू आले अवतार येत किती भले भले गेले, संत महात्मे गेले, इंद्राजी देव गेले, ब्रह्मदेव सुद्धा गेले. जे ब्रह्मदेव तुम्ही आम्हाला घडवतात, तुम्ही आम्हाला जन्म देतात, त्यांच्यामुळे आपला जन्म झाला की सृष्टी निर्माण झाली. ते ब्रह्मदेव सुद्धा जातात. फक्त त्यांना आयुष्य थोडं जास्त आहे. किती जास्त आहे तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात. एका इंद्राचं आयुष्य किती 71 महायुग आहे. एका इंद्राचं आयुष्य 71 महायुग आहे.
महायुग कशाला म्हणतात ते ऐका. कृत, त्रेता, द्वापर आणि कली ही 4 युग जी आहेत ना, ही 4 युग 1000 वेळा होऊन गेल्यानंतर एक महायुग होतं. बाकी नाही का, लक्षात घ्या. 4 युग 1000 वेळा होऊन गेली क्रमशः, तर काय होतं, एक महायुग होतं. एका महायुगाची वर्ष सांगितली. शास्त्रामध्ये सगळं दिलंय. शास्त्राने काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं. फक्त आम्हाला हीच आहे की आपण ते बघत नाही. शास्त्रामध्ये सगळं सांगितलं, कोडून सांगितलं, विचार करून सांगितलं, सोपं करूनही सांगितलं, तरी आपल्या जाती काही डोक्यात घेत नाही, अभ्यास करत नाही, पाहत नाही. तरी अजून काही लोकांना कल्पच कळत नाही. कल्प कशाला म्हणतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात. एका इंद्राचा आयुष्य 71 महायुग, एका महायुगाची वर्ष. एका महायुगाची वर्ष तुमची आमची 4 अब्ज 32 कोटी 4 अब्ज 32 कोटी वर्ष जेव्हा होतात, तेव्हा एक महायुग होतो. विठ्ठल ब्रह्मदेवाचे 100 वर्ष गेले. डोक्याच्या बाहेरचे आपले असे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष गेले म्हणजे अंत होतो, कल्पाचा अंत होतो. त्याला कल्पांत असं म्हणतात. आमदोराय म्हणतात की जे वंश या वैष्णवाच्या परंपरेमध्ये जे आहे, ही जी 2 प्रकारचे बीज असतात. मांस वंश 2 प्रकारचे वंश. मांस वंश, विद्यावंश. त्या विद्यावंशामध्ये जे आहे, विद्यावंशाची परंपरा कल्पच्या कल्प जरी वर्ष गेले तरी त्यांचं आयुष्य उदम अकल्प आयुष्य. गावे तया कुळा नाजिया सकळ हरीच्या दासा. वैष्णवांच्या कुळाला कल्पच्या कल्प जरी आयुष्य आणि गेले निघून तरी त्यांचं आयुष्य उदम वाढत राहतं. उदाहरणार्थ स्वानंद शिकवानी सुखनिवासी सद्गुरू श्रीगण महाराज यांचं जे असणारं विद्यावंशाचं कुळ, विद्यावंशाचं बरं का, विद्यावंशाचं जे कुळ आहे ते कल्पचे कल्प जरी निघून गेले तरी ते कधी संपून नाही. त्यांचं आयुष्य वाढत जावं, कल्पांतापर्यंत वाढत जावं. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुद्या सोडोबा.
बोलत तर कमी मला रावण कधी संपत नाही, आपलं डोकं संपत झालेला विषय इथं ठेवतो. स्वामींचं भजन होईल, एक दोन दिवसामध्ये शेवटी चाल होईल. शेवटी स्वतःची भैरवी मीच म्हणतो बघ. शेवेळा पूर्ण विराम ज्ञानेश्वर मामा म्हणेत या आसावे कल्याण. मामा म्हणेत या आसावे कल्याण. मामा म्हणेत असावे कल्याण. नामा म्हणेत असावे कल्याण. मामा म्हणेत या आसावे कल्याण. नाम म्हणेत सारे कल्याण. नाम म्हणेत सारे कल्याण. जामुखी विधान पांडुरंग. जामुखी निदान पांडुरंग. पांडुरंग कपडीची बाधान कपडीची बाधा. जामुखी धान पांडुरंग. जामुखी धान पांडुरंग. कल्पनेची वधान हो कल्पनेची वधान हो. ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. मंडळी मंडळी